महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. कारण ज्या शेतकरी कर्जमाफीची लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, ती कर्जमाफी आता आणखी लांबणीवर पडली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर कर्जमाफीला विलंब होत असल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला उशीर होत असल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. सरकारने कर्जमाफीला उशीर होण्यामागचं कारण स्पष्ट केलं असलं तरी या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. कारण महाराष्ट्रात कर्जमाफी ही केवळ एक घोषणा नसते, तर ती शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनाशी आणि पुढील हंगामाच्या तयारीशी जोडलेली असते. फक्त इतकंच नाही, तर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभातून वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे, तर दुसरीकडे पात्रतेच्या निकषांवरही प्रश्न निर्माण झाले आहेत. तर कर्जमाफी लांबणीवर पडण्यामागचं नेमकं कारण काय? कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आणि सरकारची याबाबतची भूमिका काय आहे? चला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे 3 गटात वर्गीकरण केले गेले. या निर्णयानंतर राज्यभरातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला होता. आता जवळपास सर्व शेतकरी पेरणी तोंडावर आली असल्यामुळे कर्जमाफीची रक्कम कधीपर्यंत खात्यात जमा होते याची आतुरतेने वाट पाहत होते. सुरुवातीला तर सरकारने जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले होते. मात्र आता जुलैचा पहिला आठवडा उलटून देखील पैसे जमा झालेले नाहीत आणि आता अशातच सरकारकडून कर्जमाफी लांबणीवर ढकलण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आता याविषयी मोठा संभ्रम निर्माण झालाय. आता राज्य सरकारने कर्जमाफीला उशीर होण्यामागे एक महत्त्वपूर्ण कारण सांगितले आहे. तर चला सर्वात आधी ते कारण जाणून घेऊया. सरकारच्या माहितीनुसार शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया राबवताना लाभार्थी शेतकऱ्यांची अचूक माहिती आणि पात्रता निश्चित करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. कारण कर्जमाफीचा लाभ हा खऱ्या गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी सरकारकडून विविध स्तरावर माहितीची पडताळणी केली जात आहे. याच प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या काही महत्त्वाच्या डेटाची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेषतः आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध झाल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया पुढे जाईल, अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आली आहे. कारण राज्य सरकारने केंद्राकडे इन्कम टॅक्स संबंधी माहिती मागवली आहे. ही माहिती येण्यास आणखी 4 ते 5 दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच कारणाने पुढील आठवड्यात तरी कर्जमाफीची अंमलबजावणी होईल का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. शेतकरी वर्गाच्या अडचणीही तितक्याच गंभीर आहेत. शेतीचं संपूर्ण गणित हे वेळेवर अवलंबून असतं. पेरणीचा हंगाम जवळ आला की शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे आणि इतर शेती खर्चासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता असते. अनेक शेतकरी आधीच जुन्या कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफीची अपेक्षा असताना निर्णयाला विलंब झाल्याने नवीन हंगामासाठी आर्थिक नियोजन करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याच मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. कारण शेतकरी कर्जमाफी हा महाराष्ट्रातील नेहमीच संवेदनशील राजकीय मुद्दा राहिला आहे. विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाऊ शकते की घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब का होत आहे. परंतु सरकारने असे सांगितले आहे की घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी योग्य पडताळणी करून पारदर्शक पद्धतीने कर्जमाफी लागू केली जाईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कर्जमाफीमध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र ठरणार? सरकारच्या नियमानुसार पात्रता निश्चित करताना शेतकऱ्यांचे कर्ज, आर्थिक स्थिती आणि इतर निकष तपासले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्याचा मुद्दा देखील महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत जे शेतीसोबत इतर उत्पन्नाच्या माध्यमातून आयकर भरतात. त्यामुळे या निर्णयाचा नेमका परिणाम किती शेतकऱ्यांवर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे सरकार पारदर्शक प्रक्रिया आणि योग्य लाभार्थी निवडीचा दावा करत आहे, तर दुसरीकडे शेतकरी मात्र लवकर निर्णयाची वाट पाहत आहे.
कारण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी म्हणजे फक्त कर्जाचा आकडा कमी होणं नाही, तर पुढील हंगामासाठी नव्या आशेने उभं राहण्याची संधी असते. त्यामुळे आता सरकारकडून आवश्यक माहिती गोळा करून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीचा अंतिम निर्णय नेमका कधीपर्यंत घेतला जातो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. मात्र असे असले तरी देखील शेतकऱ्यांसमोर एक प्रश्न अजूनपर्यंत कायम आहे. तो म्हणजे ही कर्जमाफीची घोषणा प्रत्यक्ष मदतीमध्ये नेमकी कधीपर्यंत बदलणार. तसं तर सरकारने ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून अंतिम यादी जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे लवकरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. मात्र आता शेतकऱ्यांना फक्त घोषणा नको आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार असे सांगितले जात आहे की इतर उत्पन्नातून इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जर तसा निर्णय झाला तर अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील. त्यामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागू शकते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरकारने आश्वासन दिले होते की यापुढे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्ज पूर्णपणे कोरे असतील. परंतु आता विधानसभा निवडणुकीला 2 ते पावणे 2 वर्ष होऊन देखील जर सरकार कर्जमाफीबाबत पुढे ढकलपणा करत असेल तर सरकारच्या मनात नेमकं काय आहे असा प्रश्न आता विचारला जातोय. शेतकरी नेते रविकांत तुपकर सरकारच्या भूमिकेवर बोलताना म्हणाले की जर सरकारकडे डेटा तयार नव्हता तर 30 जूनची तारीख आणि 5 जुलैची अंतिम तारीख का दिली. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. आता सरकारला अशी विनंती आहे की सर्व जाचक अटी आणि निकष काढून सरसकट सातबारा कोरा करा. कारण जर शेतकऱ्यांनी काहीच पेरले नाही तर लोक काय खातील अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली. पावसाळी अधिवेशनात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं होतं की 5 जुलै नंतर काही दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. परंतु सरकारला आता आपलीच दिलेली डेडलाईन पाळता न आल्याचं चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधत सरकारचा दिवाळा निघालाय अशी टीका केली. म्हणूनच आता सरकारकडून कर्जमाफीची प्रक्रिया किती वेगाने पूर्ण केली जाते, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अंतिम निर्णय काय घेतला जातो आणि प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया आणखी वेगाने पूर्ण करायला हवी का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.